अय दुर्गा, काय हो? कशाची भाजी करणार आहेस? तुम्ही सांगा ना, ती करते भाजी. अगं मला शेवभाजी खावटाली ग. अहो पण शेवच नाही घरामध्ये. बरं ठीक आहे ना, तयारी कर, मी शेव घेऊन येतो. हो बरं, आणा करते. हो. शेवभाजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकायचे, थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचे. नंतर त्याच कढईमध्ये एक चिरलेला कांदा टाकून परतून घ्यायचा. आता यामध्ये टाकायचा टोमॅटो, एक चिरलेला टोमॅटो टाकायचा, लसूण पाकळ्या, अद्रक टाकून परतून घ्यायचं. नंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि झाकून हे गाळ शिजून घ्यायचं. शिजल्यानंतर थंड करायचं, मिक्सरच्या भांड्यात टाकायचं, मुठभर कोथिंबीर टाकून बारीक असं वाटण करायचं. फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवली, तेल टाकायचं, जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकायचा, बारीक चिरलेला कांदा टाकायचा. नंतर यामध्ये केलेलं वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता यामध्ये काळा मसाला, गरम मसाला, लाल तिखट, हळद पावडर टाकून मिक्स करायचं. आता यामध्ये लागल तसं गरम पाणी टाकायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकून रस्सा 2 मिनिटं शिजून घ्यायचा. आता यामध्ये शेव टाकायची, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तयार आहे मंडळी, गरमागरम हॉटेल स्टाईल शेवभाजी. नक्की या पद्धतीने करून बघा, खूप मस्त होते. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.